नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एअरक्राफ्ट डिव्हिजन नाशिक ओझर टाउनशिप येथे ॲप्रेंटिसशिप पदांसाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे जे नवीन व्हॅकन्सीज असतील त्याचे नोटिफिकेशन, शासन निर्णय तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते नोटिफिकेशन 8/8/2024 रोजी नोटिफिकेशन आलेलं आहे। त्यानंतर आपण पाहूया एंगेजमेंट ऑफ ITI अप्रेंटिस इन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक अंडर द अप्रेंटिस ॲक्ट 1961 नुसार इथे ITIसाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। 1 वर्षांसाठी इथं अप्रेंटिसशिप म्हणून इथं व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत आणि NAPS जी स्कीम आहे, नॅशनल अप्रेंटिसशिप स्कीम, या योजनेमार्फत इथं या व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। तुम्ही जर ITI केलेला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्यानंतर कोणकोणत्या ब्रँचसाठी इथं व्हॅकन्सीज निघालेल्या आहे ट्रेड वाईज आपण या ठिकाणी पाहूया। तर 2 वर्षाचा जो ट्रेड आहे त्यामध्ये फिटर, टूल अँड डायमेकर, डाय अँड मोल्ड, टर्नर, मशिनिस्ट ग्राइंडर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, ड्रॅक्समॅन मेकॅनिकल मोटर व्हेकल आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मशीन, त्यानंतर पेंटर, असे 2 वर्षांसाठी इथं 2 वर्षाच्या ट्रेडसाठी इथं व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्यानंतर 1 वर्षीय ITI ट्रेडसाठी इथं कार्पेंटर, शीट मेटल वर्कर, कॅम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, कोपा, वेल्डर, गॅस अँड इलेक्ट्रिकल आणि स्टेनोग्राफर इंग्लिश या पदांसाठी 1 वर्षीय ITI ट्रेडसाठी इथं 324 व्हॅकन्सीज इथं निघालेल्या आहेत। 1 वर्षाच्या आणि 2 वर्षाच्या ITI ट्रेडसाठी इथं व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। 2 वर्षीय ट्रेडसाठी इथं 8,050 रुपये इथं स्टायपंड देण्यात येणार आहेत आणि जो 1 वर्षीय ITI ट्रेड आहे त्या 1 वर्षीय ITI ट्रेडसाठी इथं 7,700 रुपये इथं स्टायपंड देण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढं पाहूया इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आपण या ठिकाणी पाहूया। तर इथं तुम्ही ITI पास असणं आवश्यक आहे, NCVT किंवा SCVT या संस्थेतून। त्यानंतर तुम्ही NAPS पोर्टलवर इथं रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे, 100% प्रोफाईल आपली कंप्लीट झालेली पाहिजे। त्यानंतर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता। त्यानंतर इथं रिझर्वेशन आरक्षणाचं इथं दिलेलं आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती आरक्षण आहे ते इथं संपूर्ण दिलेलं आहे। ते तुम्ही व्हिडिओ इथं स्टॉप करून सर्व पाहू शकता। हे सर्व तुम्ही इथं व्हिडिओ स्टॉप करून सर्व इथे वाचू शकता। अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले 10वी आणि ITIचं जे आहे त्यानुसार तुम्हाला इथं 100% प्रोफाईल जी आहे ती NAPS पोर्टलवर, अप्रेंटिसशिप पोर्टलवर इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। 100% तुमची प्रोफाईल जी आहे ती पूर्ण पाहिजे, त्यानंतर तुम्ही इथं ॲप्लाय करू शकता। इथं ही जी प्रोसेस दिलेली आहे सर्व तुम्ही इथं व्हिडिओ स्टॉप करून इथं सर्व वाचू शकता आणि इथं QR कोड वगैरे दिलेले आहेत, तिथून तुम्ही फॉर्म वगैरे सर्व भरू शकतात आणि फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला असा इथं दाखवले जाईल, थँक्यू युअर फॉर्म इन सबमिटेड सक्सेसफुली असं तुम्हाला येईल। त्यानंतर तुम्हाची जे शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची, ॲडव्हर्टाईज जी आहे पब्लिश झालेली आहे ती 8/8/2024 रोजी ॲडव्हर्टाईज पब्लिश झालेली आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31/8/2024 पर्यंत तुम्ही इथं फॉर्म भरू शकता। त्यानंतर इथं फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे, शॉर्टलिस्टचे कॅन्डिडेट राहतील त्यांचं 2ऱ्या किंवा 3ऱ्या हप्त्यामध्ये इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। त्यानंतर पब्लिश इन शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सची लिस्ट लागणार आहे, ती सप्टेंबरच्या 4थ्या हप्त्यात इथे लागू शकते। इथं दिलेलं आहे त्यांनी, इथं सर्व स्टॉप करून तुम्ही इथं पाहू शकता।
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच येणारे जे नवीन नोटिफिकेशन गव्हर्मेंट GR असतील ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला इथंच थांबूया.